ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमच्या GIBFच्या वतीने इंडिया लॅटिन अमेरिका व कॅरेबियन कंट्री व्यावसायिक परिषदेचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला। यावेळी ब्राझील, मेक्सिको, अर्जेंटिना, पेरू, चिली, कोस्टारिका, गयाना, उरुग्वे, क्युबा, त्रिनिदाद अँड टोबॅगो, व्हेनेझुएला, एल सॅल्व्हॅडोर या 12 देशांचे राजदूत, उच्चायुक्त व डिप्लोमॅट्स यांच्यासह विविध क्षेत्रांतील उद्योजक सहभागी झाले होते। या प्रसंगी GIBFचे संस्थापक व ग्लोबल प्रेसिडेंट डॉक्टर जितेंद्र जोशी, GIBFच्या महासचिव दीपाली गडकरी, ग्लोबल स्टार्टअप संचालक अभिषेक जोशी, मार्केटिंग हेड वैशाली बदले, सल्लागार संजय देशपांडे आदी उपस्थित होते। सर्वच देशांच्या प्रतिनिधींनी भारतीय उद्योजकांना त्यांच्या देशांमध्ये गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण देण्याचे आश्वासन दिले। यावेळी सर्व देशांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह व पुणेरी पगडी देऊन सन्मान करण्यात आला। So that we can take a group photograph. His Excellency Guillermo Rubio Funes from Mrs. Roja Sairi, Minister Counselor, Venezuela. मी डॉक्टर जितेंद्र जोशी, दी ग्लोबल प्रेसिडेंट फॉर ऑर्गनायझेशन कॉल्ड GIBF, ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम, जे आत्ता जगातलं सगळ्यात मोठ्या ऑर्गनायझेशनपैकी एक आहे। 97,000 मेंबर असलेलं हे ऑर्गनायझेशन गेले 6 वर्ष अव्याहत प्रयत्न करते की भारताच्या इकॉनॉमीमध्ये आपल्याला काय कॉन्ट्रीब्युशन करता येईल। आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे MSME सेक्टर, मायक्रो स्मॉल अँड मीडियम सेक्टरचे बिझनेसमन जेवढे स्ट्रॉंग होतील तेवढा भारताचा ग्रोथ निश्चित आहे। आणि तुम्हाला माहिती आहे जगातल्या अशा महत्त्वाच्या कंट्री जिथे MSMEला जेव्हा सपोर्ट केला गेला तेव्हा डेफिनेटली त्या कंट्री डेव्हलप्ड कंट्री झाल्या आणि आपल्याकडे चांगली उदाहरणं आहेत जर्मनीसारख्या कंट्रीची, इवन चायनासुद्धा। आणि ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम गेल्या 7 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 134 कंट्रीशी जोडले गेलो आहे। त्याच्यामध्ये लॅटिन अमेरिकेचे कंट्री असतील, आफ्रिकन कंट्री असतील, साऊथ ईस्ट एशियन कंट्री आहेत, USSRमधनं फुटून निघालेल्या 15 ज्या सेंट्रल एशियाचे कंट्री आहेत, रशिया आहे, गल्फ कंट्री आहे। या सगळ्या कंट्रीमध्ये जे अपॉर्च्युनिटी आहेत वेगळ्या सेक्टरमधल्या ते दाखवायचं काम ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम अव्याहतपणे गेले 7 वर्ष करते। आणि या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत 100 कंट्रीच्या काउन्सिल ओपन केल्यात। त्याचा मेन उद्देश हा आहे की प्रत्येक कंट्रीची जी अपॉर्च्युनिटी आहे ती आपल्या वेगळ्या बिझनेसमनला व्यवस्थितपणे आम्हाला दाखवता यावी आणि एखादा प्रोग्राम होऊन फक्त ते कार्य स्टॉप होऊ नये यासाठी आम्ही काउन्सिलची फॉर्मेशन केलेलं आहे। आणि आज ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम इंडिया लॅटिन अमेरिका बिझनेस कॉन्क्लेव्ह करते। लॅटिन अमेरिकन कंट्रीचे जवळजवळ 12 कंट्रीचे हाय कमिशनर, ॲम्बॅसेडर आज पुण्यामध्ये आहेत। आणि मला सांगायला बरं वाटतं आज आम्ही जवळजवळ 12 कंट्रीचे काउन्सिल ओपन करतो आहे। एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर इंडिया ब्राझील बिझनेस अँड कल्चरल काउन्सिलचं इनॉग्रेशन आज होतं आहे, इंडिया अर्जेंटिना बिझनेस अँड कल्चरल काउन्सिल इनॉग्रेशन होतं आहे, तसंच व्हेनेझुएला, क्युबा, अल साल्वादोर, त्रिनिदाद टोबॅगो, गयाना, पेरू, चिली अशा बहुतेक कंट्रीचे इनॉग्रेशन आपण करतो आहे। आणि या कंट्रीमध्ये ज्या अपॉर्च्युनिटी आहेत ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटी आज आम्ही इथं डिस्कस करतो आहे। आज जवळजवळ इथं 300 बिझनेसमन प्रेझेंट आहेत, ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं आलेले वेगवेगळ्या सेक्टरमधले। आणि आम्हाला डेफिनेटली खात्री आहे की भारतीय बिझनेसमनबरोबर मराठी उद्योजक, त्यातल्यात मी म्हणतो महाराष्ट्रीयन उद्योजक जे नाशिक असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, पुण्यातनं, नवी मुंबईमधनं खूप बिझनेसमन आज इथं आलेत। आणि हे सगळे बिझनेसमन येणाऱ्या काळामध्ये एक्सपोर्ट्स तर करतीलच पण त्याचबरोबर या कंट्रीजमध्ये जाऊन आपल्या भारतीय झेंडा गाडण्याचं सुद्धा काम करतील। नमस्कार, मैं अभिषेक जोशी, ग्लोबल स्टार्टअप कोऑर्डिनेटर, ग्लोबल इंडिया बिजनेस फोरम। आज ग्लोबल इंडिया बिजनेस फोरम
इंडिया के और दुनिया के सबसे बड़े फास्टेस्ट ग्रोइंग बिजनेस फोरम में से एक है। एज ए स्टार्टअप के तौर पर आज 10 साल पहले जब इंडिया में 2014 के पहले 350 स्टार्टअप्स थे, वहाँ से हम आज 1,25,000 से ज़्यादा स्टार्टअप्स की जर्नी हम आज पार करते हुए आए हैं। उसमें 110 यूनिकॉर्न्स भी हमारे पास है, जिसका मूल्यांक कम से कम 7 से 8 हज़ार करोड़ आज क्रॉस हो चुका है। तो मैं एक ही चीज़ बोलूँगा कि आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के टेन्योर में एक स्टार्टअप की या उद्योजकता की भावना आज अपने बिजनेसमैन में तो आ गई है, बट यही बिजनेसमैन को आज ग्लोबल लेने की जिम्मेदारी आज ग्लोबल इंडिया बिजनेस फोरम बड़े पैमाने पे आज कर रहा है, करते रहने वाला है। इसी मुकाम के लिए इंडिया लैटिन अमेरिका बिजनेस कॉन्क्लेव, ये एक बड़ा कॉन्क्लेव आज पूना में आयोजित किया जा रहा है, जहाँ पे अनेक एसएमई बिजनेसमैन, बड़े छोटे सब तरह के अलग अलग क्षेत्र के बिजनेसमैन आज इसमें सहभागी हुए हैं। तो मैं आज यही बिजनेसमैन को आह्वान करूँगा, ये अपॉर्चुनिटी जो आ रहे हैं उसका ज़्यादा से ज़्यादा उपयोग करके ले ले और यही अपने इंडियन मार्केट के साथ साथ ग्लोबल मार्केट को भी बड़े पैमाने पे सर्व करें। धन्यवाद। Hello, I'm Deepali Gadkari. I'm the Secretary General for Global India Business Forum, and I'm very happy to tell you that today we have organized India, Latin America and Caribbean conclave, wherein 12 country ambassadors from Caribbean and Latin American countries are attending, and Global India Business Forum does these types of conclave to promote the SME and MSME of India at national and international levels. And I'm very happy that after this conclave, many doors to Latin American countries will be open for our MSME, and they will get to know what are the business opportunities in these countries. And we are doing a lot of delegations also. That is one important thing which Global India Business Forum does, wherein we take businessmen from different sectors to those countries where they are interested. And these delegations, when they meet the industry ministers, the ministers in those countries, that is a very potential thing which encourages businessmen from India. Thank you so much. सर्जनशील न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा।